गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशनच्या काही न्यूमेरिकल्सपर्यंत आपण पोचलेलो होतो. मग या न्यूमेरिकल्स काय आहेत, कशा सोडवायच्या आहेत, याच्याबद्दल काल आपण डिस्कशन केलं होतं. एक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेला होता. आता आणखीन एक आपल्याला याला शॉर्टकटमध्ये कसं रिप्रेझेंट करता येईल, त्या दोन बाजूने हा क्वेश्चन कसा सॉल्व करता येईल, म्हणजे याला शॉर्टकट फॉर्म्युला कोणता वापरता येतो याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. आता काय आहे क्वेश्चन आहे फाइंड द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन फाइंड द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन of C2H5OH याला इथिल अल्कोहोल म्हणतात. if एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कोणाचं फॉर्मेशन दिलं आहे, H2Oचं फॉर्मेशन दिलं आहे, इज इक्वल टू -250 किलो जूल. त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू -400 किलो जूल. त्याच्यानंतर तिसरं आहे एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ कोणाचं आहे, एन्थाल्पी ऑफ कंबशन C2H5OH याचं कंबशन दिले, ते कंबशन आहे -100 किलो जूल. ह्या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या व्हॅल्यू अंदाजे आहेत असं जरी कन्सिडर केलं तर आपल्याला काढायचं आहे फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H5OH. मग फॉर्मेशन करण्यासाठी C2H5 फॉर्मेशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी तयार झाला आहे. C2H5OH आपल्याकडं ऑलरेडी आहे. आता हा तयार करण्यासाठी आपल्याला कन्स्टिट्युएंट कोणते लागतात, तर या प्रॉडक्टमध्ये, हा प्रॉडक्ट आहे तर रिॲक्टंट कोणते, या प्रॉडक्टमध्ये आपल्याकडं काय पाहिजे, कार्बन लागतात, 2 कार्बन लागतात सॉलिड स्टेटमध्ये. त्याचबरोबर आणखीन काय लागते, हायड्रोजन लागतात थ्राईस ऑफ H2 गॅसियस स्टेटमध्ये, आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन लागतं. या ठिकाणी ऑक्सिजन एकच आहे, ऑक्सिजन लागतो एक, हा ऑक्सिजन. आता अशा प्रकारे आपल्याकडे बघा, कार्बन इकडे किती आहे 2, त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहेत 6, 5 आणि हा एक 6, आणि ऑक्सिजन एकुलता एक आहे म्हणून आपण त्याला हाफ लिहितो. मग ह्या इक्वेशन, हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे आणि याचं आपल्याला फॉर्मेशन दाखवायचं आहे. फॉर्मेशन दाखवत असताना या ठिकाणी आपल्याला याचंही फॉर्मेशन दाखवलं, याचंही फॉर्मेशन दाखवलेलं आहे आणि याचं कंबशन दाखवलं आहे. मग त्या ज्या काही रिॲक्शन दिलेल्या आहेत त्या रिॲक्शन आपल्याला लिहायच्या आहे. थोडंसं इरेज याच्यासाठी करतो आहे की आपल्याला जागा कमी पडते आहे. परत एक कसं लिहितो, 2 कार्बन सॉलिड प्लस हायड्रोजन किती लागतात, थ्राईस ऑफ H2 गॅसियस, त्याच्यानंतर हाफ ऑफ O2 गॅसियस, आणि त्याच्यानंतर तयार होतो C2H5 आणि OH. हा लिक्विड स्टेटमध्ये आपला हा प्रॉडक्ट मिळतो. त्यासाठी अगोदर यांचं फॉर्मेशन लिहायचं आहे. मग वॉटर मॉलिक्यूल तयार करण्यासाठी आता फॉर्मेशन कोणाचं आहे, H2Oचं आहे, याचा डेल्टा H दिलेला आहे -250. त्याच्यानंतर आणखीन कोणाचं फॉर्मेशन दिलं आहे, कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन आहे, याचा डेल्टा H किती दिला आहे -400 किलो जूल, इथं आहे किलो जूल. आणि त्याच्यानंतर फॉर्मेशन दिलं आहे, याचंच फॉर्मेशन आहे फॉर्मेशन. मग आता हा जो फॉर्मेशन आहे याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन आहे 2 आणि ऑक्सिजन आहे 1, या दोघांपासून हा तयार झाला. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड, कार्बन आहे 1 सॉलिडमध्ये आणि ऑक्सिजन आहे 2, यापासून हा तयार झाला. आणि इथं कंबशन करायचं आहे, कोणाचं कंबशन करायचं आहे, C2H5 आणि OH. हा लिक्विड आहे
त्याचं कंबशन करायचं आहे, म्हणजे ऑक्सिडेशन करायचं आहे, आणि त्यापासून मिळतो आपल्याला कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल. तर कार्बन डायऑक्साईड इथं 2 आहेत, या ठिकाणी 2, वॉटर मॉलिक्यूल इथं 3, या ठिकाणी 3. आता ऑक्सिजन आपल्याला या ठिकाणी बॅलन्स करायचे आहेत. इथं 2 आणि 3, इथं 2 दुनी 4, 2 दुनी 4 आणि 3 7, इथं येईल आपल्याला 3. आणि मग याचाही डेल्टा एच आपल्याला दिलेला आहे, याच्या कंबशनचा डेल्टा एच इज इक्वल्स टू -100 किलो जूल. आणि आपलं रिक्वायर्ड इक्वेशन हे आहे, दॅट इज द रिक्वायर्ड इक्वेशन. मग आता या रिक्वायर्ड इक्वेशनमध्ये याच्या बघा, प्रत्येकच ठिकाणी शॉर्टकट वापरता येतो असं नाही. या क्वेश्चनसाठी आपल्याला शॉर्टकट वापरता येणार नाही, कारण शॉर्टकटसाठी फॉर्म्युला आहे डेल्टा एच रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. हा फॉर्म्युला आहे. पण आता या ठिकाणची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरता येणं शक्य नाही. ज्या ज्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला आता इथं पहा का वापरता येणार नाही, त्याचं एक कारण सांगतो. इथं फॉर्मेशन दिलं आहे प्रॉडक्टचं. आता रिॲक्टंट कोणते येतं, रिॲक्टंट हे आहेत. मग याच्यातनं काहीतरी कट होईल, कट झाल्यानंतर मग फॉर्मेशन किंवा कंबशन हे आयडेंटिफाय करायला थोडीशी अडचण येते. म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही. त्याच्यासाठी आणखीन दुसरे काही क्वेश्चन आहेत, जेव्हा आपलं रेग्युलर रुटीन सुरू होईल त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल आणखीन जास्त डिटेल चर्चा करूयात. पण सध्या थोडीशी ही परिस्थिती आहे. मग आता आपलं जे रिक्वायर्ड इक्वेशन आहे, हे रिक्वायर्ड इक्वेशन, मग हे रिक्वायर्ड इक्वेशन आपल्याला आणायचं आहे. रिक्वायर्ड इक्वेशन आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, याला म्हणू आपण इक्वेशन पहिलं, याला म्हणू आपण इक्वेशन दुसरं, तर याला म्हणू आपण इक्वेशन तिसरं. बरोबर आहे का? बघा, हे इक्वेशन पहिलं, हे इक्वेशन दुसरं, हे इक्वेशन तिसरं. आता परिस्थिती अशी आहे, आपल्याला हायड्रोजन किती लागतात, हायड्रोजन इथं बघा इकडची हे रिक्वायर्ड इक्वेशन आहे. रिक्वायर्ड इक्वेशनच्या लेफ्टला काय काय, कार्बन आहे 2, त्याचबरोबर हायड्रोजन आहे 3 दुनी 6, ऑक्सिजन आहे निम्मा म्हणजे हाफ ऑक्सिजन आहे. मग आता इथं हायड्रोजन किती आहे 2, आपल्याला किती पाहिजे 6. मग या इक्वेशनला आपल्याला 3 जर मल्टिप्लाय केलं, या पूर्ण इक्वेशनला जर 3 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही परिस्थिती येऊ शकते. कार्बन किती आहेत, इथं एकच आहे, इथं किती आहे 2. या इक्वेशनला आपण 2 मल्टिप्लाय केलं, पूर्ण इक्वेशनला जर 2 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. आणि म्हणजे पहिल्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करायचं, हे 2 इक्वेशन ॲड करायचं, तिसरं इक्वेशन मायनस करायचं. मायनस केल्यानंतर आपल्याला या रिक्वायर्ड इक्वेशनची एन्थाल्पी आपल्याला पाहायला मिळते. आता दिलेला क्वेश्चन थोडंसं हा इरेज करतो, कारण आपल्याला त्याचा आन्सर मांडायचा आहे. क्वेश्चन कळलेला आहे आणि रिक्वायर्ड इक्वेशनसुद्धा थोडंसं वरच्या बाजूला मांडतो, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं अधिकच सोपं जाईल, कारण प्रत्येक स्टेप आपल्याला सिस्टमॅटिकली दिसल्या पाहिजेत, तर आणखीन तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. चलो ओके, रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे, ट्वाइस ऑफ कार्बन सॉलिड आहे प्लस थ्राइस ऑफ H2 हा आहे गॅसियस, त्याच्यानंतर आहे हाफ ऑफ O2 ऑक्सिजन, आणि त्यापासून तयार होतो काय, हा गॅसियस स्टेटमध्ये, त्यापासून तयार होतो C2H5OH हा लिक्विड स्टेटमध्ये. आणि याचा डेल्टा एच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, याचा चेंज इन एन्थाल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण हे इक्वेशन आता बघा, हे पहिलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन, तिसरं इक्वेशन, हे सगळे इक्वेशन आपल्याला परत वरती मांडायचे आहेत. पहिलं इक्वेशन मांडतो, चला असू द्यात काही हरकत नाही, आपण याच्या खाली लिहू, याच्या खाली नाही, हे सगळं वरती मांडू, म्हणजे आपल्याला आणखीन सोपं जाईल कॅल्क्युलेशन करायला, थोडीशी जागा व्यवस्थित मिळेल, म्हणजे थोडासा त्रास कमी होईल, कारण थोडंसं कंजेस्टेड आहे एरिया, त्याच्यामुळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्रास होतो आहे. चलो ओके, हे इक्वेशन मांडू. इक्वेशन नंबर पहिलं असं आहे, H2 गॅसियस प्लस हाफ ऑफ O2 gaseous converted into H2O liquid, H2O gaseous, and delta H is equal to -250 kilojoule. सेकंड इक्वेशन आहे कार्बन सॉलिड प्लस ऑक्सिजन गॅसियस कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड gaseous, delta H is equals
400 किलो जूल. आणि तिसरं इक्वेशन आहे C2H5OH. तिसरं इक्वेशन आहे C2H5OH. त्याचं काय करायचं आहे, कंबशन करायचं आहे आणि कंबशन केल्यानंतर जे इक्वेशन येईल ते आपल्याला मांडायचं आहे. तिसरं इक्वेशन C2H5OH, C2H5OH प्लस ऑक्सिजन आणि यापासून तयार होतो कार्बन डायऑक्साईड प्लस थ्राईस ऑफ H2O हा गॅसियसमध्ये. आणि याचा डेल्टा एच दिला आपल्याकडं 100 किती दिलेलं आहे, -100 किलो जूल. इथं आहे किती ऑक्सिजन, इथं आले 2 ऑक्सिजन, 2 2 4 आणि 3 7, इथे 3. तर हे झाले आपलं. आता आपल्याला सांगितलं आहे पहिल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन फर्स्ट 3 इंटू इक्वेशन फर्स्ट प्लस 2 इंटू इक्वेशन सेकंड, 2 इंटू इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन थर्ड. तर हे झालं आपलं. आता ह्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तिनाने मल्टिप्लाय करायचं आहे इक्वेशन बघा, थ्राईस ऑफ H2 प्लस, आता गॅसेस वगैरे काही लिहित नाही, त्याच्या स्टेट तुम्ही व्यवस्थित मेन्शन करा, प्लस हाफ ऑफ O2 इज कन्वर्टेड इंटू H2O. किती H2O, थ्राईस ऑफ H2O. डेल्टा एचला तिनाने मल्टिप्लाय करा, डेल्टा एच इज इक्वल टू 750 -750 किलो जूल. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन 2 आणि मल्टिप्लाय, ट्वाइस ऑफ कार्बन सॉलिड प्लस काय, ट्वाइस ऑफ O2 गॅसियस कन्वर्टेड इंटू ट्वाइस ऑफ CO2 गॅसियस. चलो ओके, स्टेट आता मेन्शन करत नाही, कारण स्टेट तुम्ही मेन्शन करायला काही हरकत नाही, म्हणजे थोडंसं सिस्टमॅटिकली दिसेल. स्टेट मात्र आठवणीने तुम्ही मेन्शन करा. डेल्टा एच इज इक्वल्स टू -800 किलो जूल. आणि तिसरं इक्वेशन आहे त्याला काय फक्त मायनस करायचं आहे, ते इक्वेशन ॲज इट इज मांडतो. या दोघांची ॲडिशन पहिल्यांदा मांडू. सो दीज आर द ॲडेड. इथं प्लस करू, इथं आला थ्राईस ऑफ H2 प्लस ट्वाइस ऑफ, किंवा अगोदर कार्बन मांडू, कार्बन आपण दाखवू अगोदर, ट्वाइस ऑफ कार्बन सॉलिड थ्राईस ऑफ H2 गॅसियस प्लस इथं काय, इथं पहा 2 + 1/2, 2 × 2 त्याचा बेस 1, 2 2 4 अधिक 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय, 5 डिवायडेड बाय 2. असं आपल्याला 1 + 1/2 मेन्शन करता येते. इथे काय झालं, 5/2, 5/2 म्हणजे 2.5 झालं, 2.5 ऑक्सिजन. आणि मग या ठिकाणी काय आला, ट्वाइस ऑफ CO2, ट्वाइस ऑफ CO2 अँड थ्राईस ऑफ H2O. या दोघांचे ॲडिशन डेल्टा एच इज इक्वल्स टू 8 आणि 7 15, 1550 मायनस हे आलं किलो जूल. या दोघांचे ॲडिशन 8 आणि 7 15, 1550. आता इक्वेशन नंबर 3 मांडायचं. इक्वेशन नंबर 3 आहे काय, इक्वेशन नंबर 3 C2H5OH प्लस 3O2 इज कन्वर्टेड इंटू, या ठिकाणी काय, ट्वाइस ऑफ CO2 प्लस थ्राईस ऑफ H2O. डेल्टा एच इज इक्वल्स टू -100 किलो जूल. हे इक्वेशन मायनस करायचं आहे. मायनस करायचं असल्यामुळं याच्या खाली आपण मायनस आहे, हे मायनस करायचं, हे मायनस करायचं, हे मायनस करायचं, हे मायनस करायचं, हे मायनस मायनस इथं होईल प्लस. ऑल क्लिअर, मायनस मायनस काय होईल प्लस. मग आता काय, हे 2CO2 कॅन्सल, 3H2O कॅन्सल. आता इथं काय आहे, 5/2 म्हणजे 2.5. इथं किती, मायनस किती 3 1. आता इथं काय होईल बघा, 5/2 म्हणजे इकडे येईल 5 मायनस 3 2 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती इथं 1/2 -1/2. कारण काय, हे 2.5 आहे, ते 3 आहे, म्हणजे उरतं किती, फक्त 1. बरोबर आहे का बघा. ऑल क्लिअर, काय चुकलं आहे का पहा.
याचं ऑक्सिडेशन केलं, 3 दुनी 6 आणि 1 7, 2 दुनी 4, 4 आणि 3 7, थ्राईस ऑफ O2, 2 दुनी 4, मग सबट्रॅक्शन, या दोघांचं ॲडिशन बरोबर आहे का? 1/2 प्लस 2/1, त्या दोघांची ॲडिशन 5/2, 5/2 म्हणजे 2.5, 1/2, 3 2 इथं चुकलं बघा, इथं आपलं थोडंसं चुकलेलं आहे. या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय केल्यानंतर हा 3 झाला, इथं 3 यायला पाहिजे, इथं 3/2 यायला पाहिजे, इथं 3/2, इथं 3/2 म्हणल्यानंतर 3/2 प्लस किती येते बघा, 3/2, आणि मग या ठिकाणी काय आला +2, इथं आला 7/2. हे आन्सर किती असलं पाहिजे, 7/2, 7/2. आता 7/2 मधून म्हणजे किती वेळ बघा, 7.5, 7.5मधून 3 गेले तर इथं किती येतं 0.5, म्हणजे अर्धा येतं फक्त. ऑल क्लिअर? या ठिकाणी पहा, मग हे इकडे झालं. आता 7 7/2 म्हणजेच किती, 3.5 मधून 3 मायनस करायचं आहे, ॲन्सर किती येतं 0.5. यालाच आपण म्हणतो हाफ. ओके, याच्यातनं हे मायनस केलं, हे 7/2 आहे, हे किती आहे, हे 7/2 आहे, तर हे किती आहे, हे 3 आहे. 7/2 मधून 3 मायनस केल्यानंतर किती येते, हाफ. आता जे कट झाले ते कट करून टाकायचं. इकडं काय होते बघा, इकडं ट्वाइस ऑफ कार्बन प्लस थ्राइस ऑफ H2 प्लस हाफ ऑफ O2 मायनस C2H5OH, आणि इकडं काहीच उरलेलं नाही, इकडं फक्त उरलेलं आहे डेल्टा एच. हे डेल्टा एच याच्यातनं मायनस केल्यानंतर 1550 100 मायनस केल्यानंतर 1450, -1450. पण डेल्टा एच इकडं काहीही उरलेलं नाही, डेल्टा एच इज इक्वल टू -1450 किलो जूल. पण मग हे मायनस याला पलीकडे नेलं की येते ट्वाइस ऑफ कार्बन सॉलिड प्लस थ्राइस ऑफ H2 गॅसियस प्लस हाफ ऑफ O2 गॅसियस and converted into C2H5OH, not for C2H5OH लिक्विड इवन गॅसियस. जो तुम्हाला स्टेट H2Oचा C2H5OHचा जो काही स्टेट दिला आहे तो या ठिकाणी मेन्शन करा. देअर फोर डेल्टा एच इज इक्वल्स टू -1450 किलो जूल. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतात. बघा, आलं का ऑल क्लिअर? अशा प्रकारचे हे सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतात. आलं की नाही? तर हा आहे हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता जायचं आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पुढे जायचं आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला पाहण्या अगोदर आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये काय कमी पडलं त्याच्यामुळं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो पुण्या सायंटिस्टने तयार केलेला आहे. फर्स्ट लॉच्या काय कमतरता होत्या, जे सेकंड लॉ पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. मग फर्स्ट लॉ काय आहे, व्हॉट इज फर्स्ट लॉ? फर्स्ट लॉ असं सांगतो, तसं फर्स्ट लॉचं इक्वेशन आहे Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. इवन Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. स्मॉल Q वापरा किंवा कॅपिटल Q वापरलं तर काही हरकत नाही. हे झालं डेफिनेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय सांगतो की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट
one form of energy is converted into another form of energy and whole energy of the universe is remains constant. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सांगतो. म्हणजे काय, डेल्टा ई, डेल्टा ई एनर्जी कुणाची, चेंज इन एनर्जी युनिवर्सची काय आहे, कॉन्स्टंट आहे. चेंज इन एनर्जी ऑफ द युनिवर्स इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. फक्त काय होते, देवाणघेवाण होते. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्या एनर्जीचा वापर झाला असेल तर ती एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी कमी झालेली असते, दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी कमी झालेली असते आणि त्यामुळं ती एनर्जीचा वापर त्या ठिकाणी झाला असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणची कुठंतरी एनर्जी कमी झालेली असते आणि जिथं काम करतो, जिथं एनर्जीचा वापर होतो त्या ठिकाणची एनर्जी वाढलेली दिसते. म्हणजे ओव्हरऑल जिथं गरज आहे त्या ठिकाणी एनर्जीचा वापर होतो, जिथं गरज नाही तिथली एनर्जी त्या ठिकाणी युटिलाइज होते. आणि हे होत असताना सुद्धा, कारण आपली डेफिनेशनच आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. एनर्जी तयार केली जात नाही, डिस्ट्रॉय केली जात नाही. फक्त काय केलं जातं, एका एनर्जीचं कन्व्हर्शन दुसऱ्या एनर्जीमध्ये केलं जात असतं. असं काय सांगते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असं सांगतो. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे काही लिमिटेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. ते लिमिटेशन्स आपण या ठिकाणी मांडणार आहोत. लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग काय काय लिमिटेशन आहेत. पहिली कंडिशन, या जगात एखादी प्रोसेस होते, या जगात एखादी प्रोसेस होते तर मग ही प्रोसेस होण्यासाठी एनर्जी लागते. मान्य आहे ना. आत्ताच आपण काही मिनिटापूर्वी पाहिलं, एनर्जी ऑफ द युनिवर्स इज रिमेन्स कॉन्स्टंट. या जगात एखादी प्रोसेस होत असेल तर ती प्रोसेस होत असताना एखाद्या ठिकाणची एनर्जी वापरली जाते. बरोबर आहे की बघा, एखाद्या ठिकाणची एनर्जी वापरली जात असते. पण ती एनर्जी वापरली जात असताना जिथली वापरली गेली आहे तिथली एनर्जी कमी होते. बरोबर आहे का, तिथल्या ठिकाणची एनर्जी कमी होते आणि युनिवर्समधली एनर्जी ही मेंटेन केली जाते. फक्त कन्व्हर्शन आहे. मग ही जी प्रोसेस आहे, आता ही सांगते आहे की या जगामध्ये ज्या काही प्रोसेस होतात त्याच्यासाठी एनर्जी लागते का, आणि ती लागत असेल तर त्याचं एनर्जीचं कन्झर्वेशन होतं. हो ठीक आहे, होतं ना. मग जर एनर्जीचं कन्झर्वेशन होत असेल तर हे एनर्जीचं कन्झर्वेशन होत असताना नेमक्या कोणत्या प्रोसेस होतात किंवा कोणत्या प्रोसेस होत नाहीत, काय आहे बघा. थर्मोडायनॅमिक्समध्ये फर्स्ट लॉ सांगतो की एनर्जीचं कन्व्हर्शन होतं, एका एनर्जीचं कन्व्हर्शन दुसऱ्या एनर्जीमध्ये होतं. त्यावेळेस कुठली ना कुठली तरी प्रोसेस होते. पण कोणती प्रोसेस होते, नेमकं कोणती प्रोसेस होते याच्याबद्दल कुठलीही माहिती त्यांनी सांगितलेली नाही. कोणी सांगितलेली नाही, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फक्त फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो, जर एखादी प्रोसेस होत असेल तर त्या ठिकाणचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे अप्लाय होतो. मग हे असं होत असताना नेमक्या अगर कोई प्रोसेस होता है तो कंजर्वेशन लगेगा. पण हे कंजर्वेशन होण्यासाठी किंवा ही प्रोसेस होती किंवा नाही होती, ही प्रोसेस होत आहे किंवा होत नाही, म्हणजे जी कुठली प्रोसेस होते किंवा होत नाही याच्याबद्दल कुठलंही डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं नाही. मग यांनी सांगितलं काय नेमकं, यांनी नेमकं सांगितलं काय आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो, हीट कॅन फ्लो फ्रॉम, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, हीट कॅन फ्लो फ्रॉम, कुठून फ्लो होतो, हीट कॅन फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. हीट कशी फ्लो होते, हॉट बॉडी करून कोल्ड बॉडीकडं फ्लो होते. बट नॉट फ्लो फ्रॉम,
not flow from कुठून, but not flow from कुठून, cold body to hot body, cold body to hot body, cold body to hot body. आता हे आपल्याला 100% माहित आहे, बरोबर आहे बघा. याच्या बाबतीत आपल्याला 100% माहित आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, फ्लो ऑफ हीट, फ्लो ऑफ हीट आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये काही असं वेगळं नाही. काळजीपूर्वक पहा. हीट ही नेहमी, हीट ही नेहमी ज्या ठिकाणचं टोक जास्तीत जास्त गरम आहे म्हणजे हॉट पोर्शन आहे, त्या हॉट पोर्शनकडून कोल्ड पोर्शनकडं जाते. ते पण हीट कोल्ड पोर्शनकडून हॉट पोर्शनकडं जाते किंवा जात नाही, याच्याबद्दल मात्र फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने सांगितलेलं नाही. पहिली गोष्ट, जर एखादी प्रोसेस, म्हणजे पहिला पॉईंट काय होता, जर एखादी प्रोसेस होत असताना, आता तुम्हाला माहीत आहे युनिवर्समध्ये असंख्य प्रोसेस होतात, युनिवर्समध्ये असंख्य प्रोसेस होतात. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉलो करत असताना एनर्जी युनिवर्सची ऑलवेज कॉन्स्टंट असते. मग एनर्जी जर युनिवर्सची कॉन्स्टंट असतील तर ही प्रोसेस होते का नाही, होते तर एनर्जी वाढते का कमी होते, याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. फक्त त्यांनी सांगितलेलं की प्रोसेस होते, होते तर त्याच्या एनर्जीमध्ये चेंज होतो का, याच्याबद्दल कुठलंही डिस्क्रिप्शन दिलेलं नाही. दुसरा पॉईंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा, की थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं सांगतं की हीट ही नेहमी हॉट पोर्शनकडून, हीट ही नेहमी हॉट पोर्शनकडून कोल्ड पोर्शनकडं वाहते. पण कोल्ड पोर्शनकडून हॉट पोर्शनकडं वाहते का नाही, याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे, आणखीन एक पॉईंट आहे, फिजिबिलिटी ऑफ प्रोसेस. फिजिबिलिटी ऑफ प्रोसेस, फिजिबिलिटी ऑफ प्रोसेस, याला आपण म्हणायचं स्पॉन्टेनिटी. स्पॉन्टेनिटी, आता फिजिबिलिटी किंवा स्पॉन्टेनिटीचा मिनिंगच असा आहे, जी प्रोसेस स्वतः होते, जी प्रोसेस स्वतः होते त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतात. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, कारण हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड, स्पॉन्टेनिटी आणि नॉन स्पॉन्टेनिटी. आता फिजिबिलिटी ऑफ प्रोसेस त्यालाच आपण स्पॉन्टेनिटी म्हणतो. जी प्रोसेस स्वतः होते त्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हटलेलं आहे. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने या रिअल लाईफमध्ये, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिकनी या रिअल लाईफमध्ये कोणती प्रोसेस फिजिबल आहे किंवा कोणती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे किंवा कोणती प्रोसेस स्पॉन्टेनियस नाही, याच्याबद्दल काहीही डिस्क्रिप्शन दिलेलं नाही. लक्षात येते का, कोणती स्पॉन्टेनियस म्हणजे जी प्रोसेस स्वतः होते त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. मग कोणती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे किंवा एखादी प्रोसेस फिजिबल आहे का किंवा फिजिबल नाही का, याच्याबद्दलही कुठलंही डिस्क्रिप्शन दिलेलं नाही. मग फिजिबिलिटी ऑफ अ प्रोसेस म्हणजेच स्पॉन्टेनिटी. मग कोणती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे किंवा कोणती प्रोसेस स्पॉन्टेनियस नाही, याच्याबद्दल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सने काहीही सांगितलेलं नाही. मग काय आहे स्पॉन्टेनिटी, काय आहे, इट इज अ नॅचरल स्पॉन्टेनियस प्रोसेस आर इरिव्हर्सिबल. द नॅचरल स्पॉन्टेनियस प्रोसेस, नॅचरल स्पॉन्टेनियस प्रोसेस आर इरिव्हर्सिबल, आर इरिव्हर्सिबल.
आता इरिव्हर्सिबलचं मिनिंग काय आहे तुम्हाला माहिती आहे? रिव्हर्सिबल म्हणजे एखाद्या रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होणे आणि प्रॉडक्टचं कन्व्हर्शन पुन्हा रिॲक्टंटमध्ये होणे, याला आपण रिव्हर्सिबल असं म्हणतो. मग ही कशी आहे? कुठलीही द नॅचरल स्पॉन्टेनियस प्रोसेस आर इरिव्हर्सिबल, म्हणजे एखाद्या रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन झालं की पुन्हा त्या प्रॉडक्टचं रिॲक्टंटमध्ये कन्व्हर्शन होत नाही, त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. आणि कुठलीही नॅचरल प्रोसेस आहे, कुठलीही नॅचरल स्पॉन्टेनियस प्रोसेस ही इरिव्हर्सिबल असते असं आपल्याला सांगता येतं. कुठलीही जी स्वतः होणारी प्रोसेस आहे, कुठलीही प्रोसेस आहे जी स्वतः होणारी प्रोसेस आहे, ती स्वतः होणारी प्रोसेस ही इरिव्हर्सिबल असते. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं आहे. जस्ट लाईक वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. बरोबर आहे का? बघा, वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. आता पाणी तुम्हाला माहिती आहे, पाऊस पडल्यानंतर पाणी वाहतं. पाणी वाहतं कसं? ज्या ठिकाणी चढाचा भाग आहे, उंच भाग आहे, तिकडून ज्या ठिकाणी सकल भाग आहे म्हणजे उताराचा भाग आहे, त्या ठिकाणी पाणी आपण फ्लो हो म्हणतो का? तो पाण्याला जा 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 असं म्हणतो का? नाही आहे. तरीसुद्धा पाणी त्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत असतं. मग प्रवाहाचा डायरेक्शन काय आहे? हायर लेवल टू लोअर लेवल. मग ही प्रोसेस कशी आहे? स्वतः होते का आपण त्याला काही करतो? नाही, स्वतः होते. नॅचरली आहे का आर्टिफिशियल आहे? ही सुद्धा नॅचरल आहे. कारण पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरती पाणी पडतं. रस्त्याचा जो काही चढ भाग आहे, उंच भाग आहे, त्या ठिकाणाहून पाणी उताराकडं वाहत असतं. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. पण जे काही रस्त्यावरती पडलेलं पाणी आहे ते पुन्हा चढाकडं जात नाही, कारण ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. त्याच्याचबरोबर आणखीन एक आपल्याला असंही सांगता येईल, वॉटर कॅनॉट फ्लो फ्रॉम, कुठं कसं फ्लो होत नाही वॉटर? लोअर लेवलकडून हाय लेवलकडे वॉटर फ्लो होतं का? बघा, होतं का? नाही. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला याच्या बाबतीत देता येईल. समजा एखाद्या फ्लास्कमध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन जर त्याच्यामध्ये शुगर ॲड केला, तर काही वेळानंतर शुगर नॅचरली म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर काही वेळानंतर ॲड होऊन जाते. दॅट इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस, दॅट इज अ नॅचरल प्रोसेस. मीठ पाण्यात टाकलं की ते काही वेळाने ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतं, म्हणजे स्वतःहून डिझॉल्व्ह होतं, आपले आप डिझॉल्व्ह होत जात आहे. पण जर आता आपल्याला डिझॉल्व्ह झालेली साखर आणि पाणी वेगळं करायचं असेल तर ते स्वतःहून होतं का? नाही. तर त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणत नाही. फॉर एक्झाम्पल, जेव्हा गॅस एखाद्या ठिकाणी खूप सारा गॅस आहे, फॉर एक्झाम्पल त्याचं पण एक्झाम्पल देतो. समजा सध्या लॉकडाऊनचे दिवस आहेत, बरीच लोक घरी आता सगळ्यांकडे वेळ आहे. बरीच लोक देवाच्या समोर बसून सकाळी तासनतास देवपूजा वगैरे करतात. सगळं झाल्यानंतर धूप अगरबत्ती वगैरे वगैरे लावतात. आता हा धूप किंवा ही अगरबत्ती लावल्यानंतर त्या अगरबत्तीचा जो स्मेल आहे, त्या अगरबत्तीचा जो सुगंध आहे, जर सुगंधित असेल तर तो सुगंध खूप लांबपर्यंत आपल्याला घ्यायला येतो. बरोबर आहे का? मग आता तो जो गॅस आपण तिथून म्हणजे तयार करतोय, फक्त नॅचरली तो स्प्रेड आउट होते. मग आता आपल्याला तो स्प्रेड आउट झालेला गॅस सगळा नॅचरली गोळा करून एका ठिकाणी आणता येतो का? नाही. तर या सगळ्या प्रोसेस नॅचरली आहेत. म्हणून आपल्याला याच्यावरनं असं म्हणता येतं, म्हणून याच्यावरती आपल्याला असं म्हणता येतं की बघा, फॉर एक्झाम्पल खूप सारं पावसाचे थेंब पडल्यानंतर ते सगळं पाणी वेगवेगळ्या माध्यमातून तळ्यात येतं. मग तळ्यातलं पाणी पुन्हा जिथून आले तिकडं जातं का? हां, तुम्ही ठीक आहे, म्हणजे आकाशातनं पाणी जमिनीवरती आलं, पण लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे. मग आता लिक्विड फॉर्ममधलं असणारं वॉटर आकाशाकडं जातं का? हे नॅचरली होत नाही. तर अशा खूप साऱ्या नॅचरल प्रोसेस आहेत. कळालं का? म्हणजे स्पॉन्टेनिटी कळाली का? बघा, जी प्रोसेस स्वतः होते, नॅचरली होते, त्याला आपण स्पॉन्टेनिटी असं म्हणतो. मग आता बघा, हॉट पोर्शनकडून कोल्ड पोर्शनकडे नॅचरली जाते. बरोबर आहे का? हॉट पोर्शनकडून कोल्ड पोर्शनकडे नॅचरली जाते. त्याचबरोबर पाणी जर वाहायला लागलं तर उंच भागाकडून सकल भागाकडे पाणी नॅचरली फ्लो होतं.
त्याचबरोबर मीठ किंवा साखर जर पाण्यात टाकली तर त्याला डिझॉल्व करायची गरज नाही, थोड्या वेळाने ॲटोमॅटिक डिझॉल्व होते, ती सुद्धा नॅचरल होते. त्याच्याचबरोबर समजा आपण अगरबत्ती लावली की त्याचा सुगंध बऱ्याच लांबपर्यंत दरवळतो, त्याला जा म्हणायची गरज नाही, ही सुद्धा नॅचरल आहे. मग सगळीकडं पसरलेला सुगंध अगरबत्ती विझल्यानंतर सगळ्याचा सगळा सुगंध एका ठिकाणी येतो का? नाही, कारण ते आणायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात, ती नॅचरल प्रोसेस नाही. चला इथंपर्यंत कळलं. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे लिमिटेशनमध्ये. 100% इफिशियंट इंजिन तयार होतं का? 100% इफिशियंट इंजिन 100% इफिशियंट इंजिन इज मेड ऑर नॉट. 100% efficient engine is made or not. हा प्रश्न एक सहज पडलेला आहे. 100% इफिशियन्सी असणारं इंजिन तयार होतं का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक म्हणतो होतं बाबा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो की होतं, हो सकता है, होऊ शकतं असं म्हणतो. पण कसं होतं त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सने कुठेही दिलेलं नाही. मुद्दा लक्षात घ्या. जर समजा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला प्रश्न केला की 100% इफिशियंट इंजिन तयार होतं का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणतो होतं. कारण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला काय करायचं आहे, इंजिनमध्ये पेट्रोल टाकलं की ते वर्क करतं आणि वर्क केलं की एनर्जीचं कन्व्हर्शन झालेलं आहे. म्हणजे ते म्हणजे जेवढं काही पेट्रोल टाकलं तेवढं गाडी जाणारच आहे. पण 100% इंजिनचा वापर म्हणजे 100% फ्युएलचा त्या इंजिनमध्ये झालेला आहे का? म्हणजे 100% इफिशियंट इंजिन सगळ्याच्या सगळी फ्युएल तो इंजिन प्रॉपरली यूज करतं का? तर असं होत नाही. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो की असं होऊ शकतं. तर म्हणजे कसं आहे पहा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स कुठल्या बेसवरती सांगितलं की बाबा जे काही वर्क होते ते वर्क म्हणजे हीट आहे. जे काही इंजिनमध्ये आपण त्या इंजिनला प्रॉपर फ्युएल देतो, इंजिनला पेट्रोल किंवा डिझेल किंवा केरोसिन जे काही तुम्ही त्याला दिल्यानंतर ते सगळं जळतं. म्हणजे ते जळाले की त्याच्यातली जी काही एनर्जी आहे ती दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. पण सगळी ऑल वर्कचं कन्व्हर्शन हीटमध्ये होतं, याच्याबद्दल काहीच शंका नाही. कारण जेवढं वर्क आहे तेवढं वर्क करत असताना टोटल जसं जसं इंजिन वर्क करतं, जेवढा वेळ वर्क करतं तेवढा वेळ इंजिन हीट जनरेट करतं. पण पण सगळ्या हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये होतं का? होतच नाही. सगळ्या हीटचं कन्व्हर्शन कधीही वर्कमध्ये होऊ शकत नाही. त्याच्यामुळं 100% इफिशियंट इंजिन तयार होऊ शकत नाही. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतं की 100% इफिशियंट इंजिन तयार होऊ शकतं, असं त्याचं म्हणणं आहे. सगळं कळते का बघा. मग आता आपला तर हे जे प्रॉब्लेम्स होते हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे प्रॉब्लेम होते. हे सगळे जे प्रॉब्लेम होते की बाबा हीट अशीच फ्लो होते का, कशी फ्लो होते, हॉट पोर्शन करून कोल्ड पोर्शनकडे हीट फ्लो होते, मग कोल्ड करून हॉटकडे होते का, त्याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. मग फिजिबिलिटी ऑफ प्रोसेस, कोणती प्रोसेस होते का, होते तर कशी होते, मग काही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहेत का, तर स्पॉन्टेनियस प्रोसेस कोणत्या आहेत, त्याचबरोबर इफिशियंट इंजिन तयार होतं. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी फक्त होतंय, पण कसं होतं, का होतं, त्याच्यामध्ये एनर्जी चेंज कशा प्रकारे होते, असे सगळे प्रॉब्लेम्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आलेले होते. त्याचबरोबर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनी स्पॉन्टेनियस इवन नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस याच्या बाबतीत काहीही सांगितलेलं नाही. लक्षात येते का बघा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनी स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळं असे काही ड्रॉबॅक्सला, अशा काही प्रोसेसला कव्हर करण्यासाठी नवीन लॉ तयार झाला, त्याला म्हणायचं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे हे फर्स्ट लॉचे हे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जो लॉ जनरेट झाला किंवा जो लॉ शोधला गेला
त्या लॉला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हणतात. मग सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो की कोणती प्रोसेस होते किंवा कोणती प्रोसेस होत नाही, विच प्रोसेस इज फिजिबल और विच प्रोसेस इज नॉट फिजिबल. म्हणजे स्पॉन्टेनिटी आणि नॉन स्पॉन्टेनिटीबद्दल सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो. लक्षात आलं का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने सांगितलं का स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियसबद्दल नाही. तर मग सेकंड लॉ काय सांगतो? स्पॉन्टेनिटी आणि नॉन स्पॉन्टेनिटी किंवा स्पॉन्टेनियस प्रोसेस, इवन नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग आपण जाऊ आपण पहिल्यांदा स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये. पहिला मुद्दा स्पॉन्टेनियस म्हणजे जी प्रोसेस स्वतः होते, नॅचरली होते, त्या प्रोसेसला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. पण स्पॉन्टेनियस प्रोसेस हे आपण आत्ताच काही मिनटापूर्वी एका पॉईंटमध्ये लिहिले, स्पॉन्टेनियस प्रोसेस ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. एकदा एका रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये झाल्यानंतर नॅचरली म्हणजे नॅचरल आहे बेसिकली स्पॉन्टेनियस. नॅचरली एका रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये झाल्यानंतर पुन्हा प्रॉडक्टचं कन्व्हर्शन रिॲक्टंटमध्ये होत नाही. त्याचबरोबर स्पॉन्टेनियस प्रोसेस ही इन्स्टंटेनियस प्रोसेस नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेस इट इज नॉट इन्स्टंटेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस ही इन्स्टंटेनियस प्रोसेस नाही. तर मग काय आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस? इन एनी प्रोसेस, स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे? इन एनी प्रोसेस which has a tendency to occur, which has tendency to occur. काय आहे? काय आहे टेंडन्सी टू ऑकर? पहिला आहे टेंडन्सी टू ऑकरमध्ये बाय इट्स सेल्फ किंवा त्यालाच म्हणायचं ऑन इट्स ओन. म्हणजे जी प्रोसेस स्वतः होते त्याला म्हणायचं बाय इट्स सेल्फ किंवा इन एनी प्रोसेस विच हॅज टेंडन्सी टू ऑकर. म्हणजे कुठलीही एखादी प्रोसेस जी स्वतः होण्याचा प्रयत्न करते किंवा जी स्वतः होते ती म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. इवन बाय प्रॉपर इनिशिएशन, बाय प्रॉपर इनिशिएशन. म्हणजे याला होण्यासाठी थोडासा पुश करावा लागतो, थोडासा धक्का द्यावा लागतो, स्लाइड पुश.